चार माणसात नवरा कौतुकाने सांगतो आमची मिसेस नॉनव्हेज चांगलं करते. बरं तुझ्या मिसेसच्या हाताला नॉनव्हेज जमतं होय रे. ए पुरणपोळी बिरणपोळी टोचती होय. आपल्यावर तरी कंट्रोल ग, जिभेवर तरी, बाकीचं मरू द्या. आणि काय 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 रे दादा लय असं परमार्थ करता. बाया वाचवणारे तुम्ही बाया नाचवायला लागला तरी काय आपल्याला वाईट वगैरे वाटतंय का काही? फक्त बोंबलायचं आम्ही असेन आम्ही कशी कोण आहे याचा तर विचार करा आपण. शाहिस्तेखानाच्या लाल भालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली के आंग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता सीधा नहीं वो बंदा. फिर बख्शा क्यों? शुक्र है बख्श गया. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहोत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढंच कर्तृत्व आणि तेवढीच प्रखरता हवी तर वैष्णव हिंदू आहेत आपण. एवढं जमलं ना तुम्हाला, मग काय चैतन्याची शोभा तुमच्यासारखा शोभूनच कोणी दिसणार नाहीये. एवढं जमाव, एवढं कळा. जगाचा बाप मायबाप होता. माय जगन्नाथ आप जगन्नाथ, माय जगन्नाथ आप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. प्रापंचिक आहात म्हणून तुम्हाला सांगतेय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ना ते तुम्हाला आम्हाला जमतं. माय कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजूनही माझे माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्या ते कांगोळ होईल. डोकं आहे का तिला? मॅनेजमेंट करते ते. जर माझे आईबाप असेल तर विश्वाचे मायबाप मला काय सामर्थ्य देत असतील. केला कधीतरी विचार आम्ही, देवा किती केलंस रे आमच्यासाठी. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कस ओवत तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळी न जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा
जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. खूप करतोस देवा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण खूप दिलंच देवा. आमदार साहेब, आजचं हे संकीर्तन म्हणजे तुमची सुरुवात आहे. आणि सुरुवात किती मोठी छोटी हे महत्वाचं नाही, सुरुवात योग्य असणं महत्वाचं आहे, कर्म सत्य असणं महत्वाचं आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणते, दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म सत्य आहे. तसं तुम्ही हे जे सोहळे करताय ना, याला उपस्थिती किती, नोंदणी किती, किती माणसांचा हातभार, किती चांगले बोलले, किती वाईट बोलले, याच्यापेक्षा याच्यातनं 4 माणसं घडतायत हे जगाच्या मालकाने पाहावं आणि याची कृपा तुमच्या अखंडितपणे बरसत राहावी. हे सामर्थ्य तो देतोय. आणि हे जे काही चाललंय ना, तुम्ही नामस्वरूपी आहात दादा. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. विचारलं कुणीतरी का हो? माणसं ओळख दाखवत नव्हती, आज ओळख सांगताय. विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरताय. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. कोणी दिलं सांगा त्यांना. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है. मेरा आपस कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपस कृपा से सब काम हो, ये नाम हो रहा है, सब काम हो रहा है. किती केलंस देवा? चोकोबांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास, नरहरांसाठी सोनार झालास, गोरोबांसाठी कुंभार झालास, तुकोबांच्या घरी आलास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईसाठी धावत गेलास, सखूबाईसाठी सकू झालास, कानोपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, सोयराबाईचं बाळंतपण केलंस. अरे कुर्मदासांसाठी स्वतः आलास, आमच्यासाठी मायबाप झालास. किती करशील रे देवा? कृतज्ञता बाळगली पाहिजे आम्ही, आणि आमची कृतज्ञता म्हणजे हे भजन आहे. तू आम्हाला दिलंय हे जगाला कळावं म्हणून हे संकीर्तन आहे, म्हणून हे अध्यात्माचा मार्ग आहे, म्हणून सन्मान आहे. प्रेमाने भजन. विठोपाय रखुमाई हरी जय जय, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अपने माता पिता की, आचार्य गुरुदेव की. विठोबा आता तुम्हाला मायबाप म्हणलं देवा, आता काहीच राहिलं नाही. आता तुमच्या नामाची सांगड बांधली ना, आता आमची अवस्था अशी आहे ना देवा. झाले राम राज्य काय होण्या भासी, काय होण्या भासी, धरणी धरी पिके गाई बोलिल्या म्हशी. राम वेळ वेळा आम्ही गावोबिये, आम्ही गावोबिये, दळिता कांडिता जेविता गवागिये, जेविता गवागिये, जेविता गवागिये. आता तुम्हाला बसलं ना देवा. वजे व्रजैकमंडनं समस्त पापखंडनं सुपिच्च गुच्च मस्तकं सुनाद वेणु हस्तकं मनोज गर्वमोचनम विशाल लोल लोचनम मनंगरंग सागरम नमामि कृष्णा. वजे व्रजैकमंडनं समस्त पापखंडनं सभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनम.
काही नाही, हरिमुखे माना. या सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. तुम्ही भजन करा, तुम्ही अखंडित आनंदी राहणार आहे. याच्या पलीकडे दुसरं काही सत्य नाही. चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 ही पुराण, हरीसीच गात. आणि त्याच्या इतकं गोडही काही नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हण माझे केशवा का बाणा घे. तुझं नाव घेतलं आणि हे मन समाधानी झालं. एकदा मन समाधानी झालं की आनंदाचा अधिकारी झालो. आनंदाचा अधिकारी झालो, तू मायबाप याची जाणीव झाली. तू मायबाप झालास. आता आमच्यासारखा चैतन्य स्वरूप दुसरा कोणी राहिला नाही. हा नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे या आमदार महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज हरिभक्तपरायण, उज्ज्वल महाराज हरिभक्तपरायण, गणेश महाराज आमचे हरिभक्तपरायण, अविनाश महाराज, अभिषेक दादा, आमची भक्ती, सगळ्यांचे मनस्वी आभार. बघा, तरुण इथे असला की शोभून दिसतो, इथे असला की वाईट दिसतं. कळतं तुम्हाला, वेगळं सांगायची गरज नाही महाराज, आहे की नाही. हे सगळे तरुण मंडळी, दादा तुम्हाला वाटत असेल की कीर्तन भजन इतकं सोपं आहे. अखंड आयुष्य जिजवावं लागतं या संप्रदायात. मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या. मी वयाच्या 4थ्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, कारण माझ्या आईबापाच्या पदरात फक्त परमार्थच होता. हे डोक्यात घ्या, ही सगळी लेकरं सांप्रदायिक घरातली असतात, त्याच्यामुळे हा संप्रदाय त्यांच्या पदरात पडतो. हे सगळे भाग्यवान लेकर आहेत. आज एवढा गोड आवाज जगाच्या मालकाने आमचे ऋषिकेश दादा, उज्ज्वल दादा, भगवंताचं गोड नाम अजून गोड करतात. अजून काय हवंय, अजून काय श्रीमंती असते. जगाच्या बापाने यांना एवढी ताकद दिली आहे. चरणावर साष्टांग दंडवत यांच्या. अगदी गोड सुंदर पखावाज वादक हरिभक्तपरायण आमचे प्रज्वल दादा हरिभक्तपरायण, जितेंद्र दादा. नावं पण बघा ना परमार्थातली किती गोड असतात, अर्थपूर्ण असतात. तुमचं लय भारी असतं. मायबापाचं मिळून नाव ठेवतात. वा, जगाच्या बापाचं बी ठेवीचं कधीतरी. मायबापाचं मिळवूच तर जगाच्या बापाचं ठेवायचं. हां, असे आमचे जितेंद्र दादा, प्रज्वल दादा. अगदी शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद या दोघांच्या बोटांमध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा तुम्हाला. पांडुरंग परमात्मा तुम्हाला अशीच वृद्धिंगता देव. दादा तुम्हाला टाळ्या वाजव वाटत नाही, यांनी पखावाज वाजवलाय, जरा टाळ्या वाजवा दादा. जगाच्या बापानं किती ताकद दिली असणार आहे, एवढी ऊर्जा त्यांनी त्या व्यासपीठावर दाखवली आहे. चरणावर साष्टांग दंडवत या दोघांच्या. उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिलात, कीर्तनाला समरूप दिलात. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो, ही बहीण म्हणून माझी इच्छा अपेक्षा. त्याचबरोबर सगळे कॅमेरेवाले दादा, बिचाऱ्या कॅमेरेवाल्याचं लय अवघड असतं. हे आख्या जगाचा फोटो काढतं, ह्याचाच कोणी काढत नाही महाराज बरं का. हे सगळ्याचं खिचिक खिचिक चालू असतं. पण कसं आहे दादा, कॅमेरेवाल्याचा स्वभाव आहे, त्यांच्या नावातच आहे कॅमेरा. कळलं की तुम्हाला, सब तेरा कॅमेरा असं. त्याच्यामुळे तुम्ही निस्वार्थीच आहे दादा सगळे मंडळी. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. एवढ्या थंडीचं, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आणि नागपूरची गुलाबी थंडी आहे बाबा, त्याच्यात काय वाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या शांततेने बसलात. चरणावर साष्टांग दंडवत. समोर माझ्या बसलेले सर्व क्षेत्रातील राजकीय, औद्योगिक, व्यापारिक, शेती, सगळ्या क्षेत्राच्या चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. अगदीकपणे कीर्तन ऐकलं तुम्ही, तुमचे मनस्वी आभार. उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आमचे हेमंत सर जी टॉकीजचं, त्यांच्याकडून माझ्याकडे ही सेवा आली, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर आमचे योगेश दादा, सागर दादा, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्यांच्या देखील संपर्कामध्ये आम्ही होतो, सगळे मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा आमदार साहेब, बहीण म्हणून सांगते, तुम्ही एवढा सुंदर सोहळा केलाय, जगाचा बाप याचं कुठं ना कुठं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संकीर्तनाचं व्यासपीठ आहे, याची फलप्राप्ती फार लवकर असते. हा अनुभव आहे. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. अखंडितपणे तुमच्याकडनं समाजाची सेवा पांडुरंग परमात्मा असंच करून घेऊ ही माऊलींच्यांनी प्रार्थना करते. अगदीकपणे नम्रपणे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं, याच्यापेक्षा तुम्ही माझं कीर्तन पूर्ण ऐकलं म्हणून तुमच्या चरणावर साष्टांग